विधानसभा निवडणुकीचा प्रचार खरं तर शिंगेला पोहोचलेला आहे। उमेदवारांकडून जोरात प्रचार या ठिकाणी सुरू आहे। परभणीत काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 टर्मचे आमदार आणि विद्यमान उमेदवार राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल पाटील साहेब, प्रचार शिंगेला पोहोचला आहे। पहिल्या वेळी धनुष्यबाणाच्या विरोधात डॉक्टर राहुल पाटील यांना निवडणूक लढावी लागते, काय प्रतिक्रिया? नाही, तसं पाहायला गेलं, वास्तविकता पाहायला गेलं तर धनुष्यबाणाचं इथं मतदान राहिलेलं आहे। जे काही मतदान आहे ते आमच्या मशालीचं मतदान आहे आणि त्या लोकसभेमध्ये सिद्ध झालेलं आहे। म्हणून धनुष्यबाण हे आमचं पूर्वीचं जरी तुम्हाला वाटत असेल चिन्ह आहे, पण याचं मतदार सगळं आता आमच्या मशालीकडे आहे। आमचं मतदान होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचं मतदान होतं आणि त्याच्यामुळे ते ओरिजिनल शिवसेनेकडेच राहणार आहे, त्या डुप्लिकेट शिवसेनेकडे काही ते जाणार। यावेळी भारतीय जनता पक्षाचे जे नेते होते त्यांना उमेदवारी देण्यात आली शिंदे गटाकडून आणि धनुष्यबाण त्याचं चिन्ह आहे। वेदनादायक आहेत काय सगळे? नाही, आता त्या बाबतीमध्ये ते उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचा काय निर्णय असेल ते त्यांना माहिती, पण सध्याची परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर मराठवाड्यातील सगळ्यात सेफ जागा म्हणजे परभणी विधानसभा आहे। काय मुद्दे घेऊन जात आहेत निवडणुकीला, तुम्ही सामोर जात आहेत? मोठा प्रतिसादी मिळतोय, कसा एकूणच वातावरण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी परभणी? नाही, जशा प्रकारचं गेल्या 2.5 वर्षापूर्वी हे सरकार बदललं, अनाधिकृत सरकार आलं आणि जशा प्रकारे एका कार्यकर्त्यानं नेत्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि एका पुतण्यानं ज्या काकांनी मोठं केलं त्या काकालाच, त्या काकाचाच पक्ष पळवण्याचं काम केलं। आज आदरणीय पवार साहेबांचं वय 82 असताना त्यांना 101 सभा घ्यावं लागतायत आणि हे महाराष्ट्राला काही रुजलं नाही, हे महाराष्ट्राला काही पटलं नाही। हे पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। जशा प्रकारचं अविश्वासाने सरकार निर्माण झाले, ही लढाई विश्वासाची आणि अविश्वासाची, ही लढाई गद्दाराची आणि निष्ठावानाची आणि तुम्ही इतिहास पहा, कधीही सत्याचाच विजय झाला आणि यावेळेस सुद्धा सत्याचाच विजय होता। उद्धव ठाकरे येऊन गेले, इथं प्रचार झाला, आता 6 दिवस उरले प्रचारासाठी। नेमकं अजून कोणाचा या ठिकाणी कार्यक्रम आहे का? नाही, सध्या तर आम्ही कोणाची सभा घेण्याच्या मनस्थितीत नाही, कारण वातावरण खूप छान आहे आणि फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि सर्व जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीच वेळ थोडासा कमी आहे, त्यामुळे आमच्या मागे गडबड असल्यामुळे सध्या तसा काही प्लॅन केलेला नाही। काय निकाल लागला असं वाटतं? निकाल आपकी बार 1 लाख पार विजय निश्चित आहे। सलग 3ऱ्या टर्म मध्ये ही माझा विजय निश्चित आहे आणि यावेळी 1 लाख मतांना निवडून येईल असा दावा या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांनी केला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।